राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर भागात छापा टाकून नामांकित ब्रँडचा लाखो रुपयांचा बनावट विदेशी दारूसाठा जप्त करत आरोपीला जेरबंद केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आशीर्वाद नगर येथे एक इसम नामांकित ब्रँड असलेल्या इम्पेरियल ब्ल्यू व रॉयल स्टॅग ब्रँडच्या विस्कीची बनावट दारू तयार करत होता। पथकाने सदर ठिकाणी छापा मारून बनावट दारूच्या एकूण 117 बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी जप्त केली आहे। या कारवाईत 1,46,515 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। कारवाई दरम्यान घटनास्थळावरून ताब्यात घेतलेला आरोपी पोपट भास्कर पवार याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949च्या कलमान्वये गुन्हा दाखल केला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या पोपट भास्कर पवार या आरोपी विरोधात 2025 साली देखील बनावट दारू बनवण्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आरोपी सदरची बनावट दारू कोठून आणतो आणि ती कोणास त्याची विक्री करतो याबाबत तपास सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक निरीक्षक एस हांडे यांनी दिली आहे। श्रीरामपूर शहराजवळील आदर्शनगर परिसरातील आरोपी पोपट भास्कर पवार याच्या घरी छापा घातला असता विविध ब्रँडच्या बनावट दारू मिळून आली। त्यामध्ये रॉयल स्टॅग व आयव्ही या ब्रँडच्या साठा मिळून आला। त्याचबरोबर एक दुचाकी वाहन TVS स्कूटर, आरोपीचा मोबाईल व रिकाम्या बाटल्या असा एकूण 1,46,815 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदरच्या मिळालेला दारू ही बनावट आहे। या कार्यालयाकडील अँटम पार्क या मशीनच्या साहाय्याने त्याची तीव्रता मोजली असता ती 42.8 येणे अपेक्षित असताना ती 34.5 इतकी कमी तीव्रता आढळली, जेणे प्रथमदर्शनी ही दारू ही बनावट आहे हे सिद्ध झाले। तसेच सदरचा आरोपी विरुद्ध यापूर्वी ऑगस्ट 2025 मध्ये सुद्धा अशा स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पुणेच्या पार्श्वभूमीवर सदरची दारू पिऊन दुर्घटना होऊ शकते या दृष्टीने या घटनेचा आम्ही सखोल तपास करत आहे। सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त राजेश देशमुख, सह आयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त सागर धोमकर, अधीक्षक प्रमोद सोनोने, ऋषिकेश इंगळे व उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक एस हांडे, दुय्यम निरीक्षक एस मांडवेकर, पी गायकवाड यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली आहे। याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट।